हजरत शाह अरब शाह रह दर्गावर समस्त मुस्लिम समाजाची चादर पोशी। शहर व जिल्ह्याच्या अमन, शांती व भाईचाऱ्यासाठी सामूहिक दुआ। आरोपींना तत्काळ अटक करावी, अन्यथा आंदोलन हाती घेण्याचा इशारा अल्तमस जरीवाला। नगर पुणे महामार्गावरील कामरगाव येथे स्थित हजरत शाह अरब शाह रहमतुल्लाह यांच्या पवित्र दर्गावर समस्त मुस्लिम समाज अहमदनगर यांच्या वतीने चादर अर्पण करून शहर व जिल्ह्यात अमन, शांती, सलोखा व भाईचारा कायम राहावा यासाठी विशेष दुआ करण्यात आली। यावेळी समस्त मुस्लिम समाजाचे अल्तमस जरीवाला, अजहर शेख, आवेज काझी, राजू जहागीरदार, अजीम राजे, अमीर खान, फिरोज शेख, अक्रम खान, मोहसिन शेख, फैसल बागवान, फराह खान, दरगाहचे मुजावर रफीक शेख, अब्दुल कादर शेख, शहनवाज शेख यांच्यासह विविध सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी दर्गाच्या पवित्र स्थळास भेट देऊन देश, राज्य, जिल्हा व शहराच्या प्रगतीसाठी तसेच सर्व समाजामध्ये एकोपा व सद्हृदय वृद्धिंगित होण्यासाठी प्रार्थना केली। यावेळी बोलताना समस्त मुस्लिम समाजाचे अल्तमस जरीवाला म्हणाले की काही दिवसांपूर्वी हजरत शाह अरब शाह रह दर्गाची काही समाजकंटकांनी केलेली विटंबना व तोडफोड ही अत्यंत निषेधार्थ आणि धार्मिक भावना दुखावणारी घटना असल्याचे सांगितले। त्यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटलं की या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन दोषींना अटक करण्यात यावी व त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मुस्लिम समाजाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची दिशा हाती घेण्यास भाग पाडावे लागेल। धार्मिक स्थळावरील हल्ले हे सामाजिक सलोख्यास बाधा आणणारे असून अशा प्रवृत्तींच्या वेळीच बंदोबस्त करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी फिरोज शेख यांनी आपले मनोगतात सांगितले की अहमदनगर शहर व जिल्ह्याची भूमी ही सुफी संतांच्या विचारांनी समृद्ध झालेली आहे। अनेक सुफी संतांनी प्रेम, मानवता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला आहे। त्यांच्या शिकवणीमुळे विविध समाजामध्ये सलोखा निर्माण झाला असून आजही लाखो भाविक या दर्गांना श्रद्धेने भेट देतात। हजरत शाह अरब शाह रह यांचा दर्गा हा श्रद्धा, अध्यात्म आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे। येथे सर्व धर्मीय भाविक दर्शन व जिरायत करण्यासाठी येत असतात। त्यामुळे अशा पवित्र स्थळांची विटंबना करणे ही केवळ एक समाजाची नव्हे तर संपूर्ण समाज व्यवस्थेची हानी आहे। यावेळी उपस्थितांनी दर्गावरील तोडफोड प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली। तसेच जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली। कार्यक्रमाचा समारोप शहर व जिल्ह्यात शांतता, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी सामूहिक दुआ करण्यात आला। आज अहमदनगर पुणे हायवेवर कामरगाव येथे हजरत शाह अरब शाह सरकार रहमतुल्लाह अलैह यांच्या दर्ग्यावर समस्त मुस्लिम समाज अहमदनगर यांच्या वतीने आज आम्ही चादर अर्पण करण्यात आले। यावेळी आपल्या अहमदनगर जिल्ह्यात व शहरात अमन व शांती राहावे याकरिता सर्वांनी येथे दुआ करण्यात आली। यावेळी आम्ही समस्त मुस्लिम समाज अहमदनगर यांच्या वतीने आपल्या नगर जिल्ह्याचे जे प्रशासन, पोलीस प्रशासन आहे यांना एक नम्रची विनंती करतो की प्रशासनाने यावर जातीने लक्ष घालून जे आरोपी आहे, ज्या समाजकंटकांनी या दर्गाची विटंबना केली, त्यांना लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा यावेळी शिक्षा द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे। ज्यावर लवकर जे आरोपी आहे त्यांना लवकर अटक न करण्यात आली तर यावर आम्ही पुढील आंदोलनाची दिशा आम्ही हाती घेणार आहे। धन्यवाद। आज नगर औरंगाबाद हायवे या ठिकाणी कामरगाव या ठिकाणी 500 वर्षापूर्वी असलेली शाह अरब शाह दर्गा या ठिकाणी 2-3 दिवस अगोदर काही समाजकंटकांनी या दर्ग्याचा नुकसान केला, इथलं तोडफोड केली। ही घटनेचा आम्ही समस्त मुस्लिम समाज व समस्त अहमदनगर शहरातील शांततेप्रिय नागरिक यांच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो। कारण ही दर्गा आहे ही 500 वर्षापूर्वीपासून दर्गा स्थापन झालेली आहे। या दर्गातला एक असा चमत्कार लोकांना पाहायला भेटलेला आहे की संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी कोणी थांबत नाही, कारण यांना कोणाला थांबायची इथं परवानगी नव्हती। 5 वाजल्यानंतर इथं सगळे खाली उतरायचे। आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या बाबांचे अनेक करामती आहे, पण ते सांगणे इतके वेळ नाही आहे। परंतु या घटनेचा आम्ही निषेध करतो। आज समस्त अहमदनगर मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी चादर अर्पण करून शहराच्या शांतीसाठी, दोन समाजामध्ये शांतता, अमन व शांतीसाठी प्रार्थना व दुआ करण्यात आली। या माझं एवढंच म्हणणं आहे की पोलीस प्रशासनाने याकडे गंभीर लक्ष देऊन
ह्या पाठीमागील मास्टरमाइंड आरोपी यांचा शोध घ्यावा आणि त्यांना तातडीने अटक करावी, जेणेकरून पुढील अशी काही घटना घडू नये म्हणून या जे आरोपी आहे यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण की जर आपल्याला शहरात शांत ठेवायचे असेल तर अशा आरोपींना मोकाट न सोडता त्यांना त्वरित अटक करावा आणि त्यांना मोकांतरात कारवाई करून त्यांना जिल्ह्यातील हद्दी करावी. कारण की शहरात हा शांतताप्रिय शहर आहे आपला आणि त्या शहरात शांतता राहावी या म्हणून आमची पोलीस प्रशासनाला मागणी आहे. तरी साहेबांनी याकडे गंभीर लक्ष देऊन आमची मागणी ती पूर्ण करावी. धन्यवाद.